प्रेमळ वहिनीचा सहवास. मी जेव्हा या दुमजली घरात वरच्या खोलीत भाड्याने राहायला गेलो, तेव्हा मला कुठे माहीत होतं की खालच्या मजल्यावर राहणाऱ्या मेघना वहिनींचा हा शांत सहवास माझ्या हृदयाची धडधड बनून जाईल. त्या दिवशी सकाळी मी गच्चीवर मेघना वहिनीला ओल्या केसात पाहत उभा राहिलो आणि माझं काळीज एका क्षणात तिथेच घसरलं. तिची ती नजाकत, तिच्या पैंजणाचा नाजूक आवाज आणि तिच्या डोळ्यांतील एकाकीपणा मला सांगत होता की आमचं हे नातं फक्त एका ओळखीपुरतं राहणार नव्हतं. नमस्कार मित्रांनो, मी आर्यन. वयाने 21चा, उंच मजबूत बांध्याचा, रंगाने सावळा, दिसायला बरा होतो. अभ्यासाच्या निमित्ताने शहरातल्या एका जुन्या दुमजली कौलारू घरात वरच्या खोलीत भाड्याने राहायला आलो. स्वभावाने शांत असलेला मी बहुतांश वेळ माझ्या पुस्तकांमध्येच रमलेला असायचो. पण त्या घराच्या खालच्या मजल्यावर राहणाऱ्या मेघना वहिनींचा सहवासाने माझ्या संपूर्ण आयुष्यात एक नवीन नाजूक वळण दिलं. मेघना वहिनींचे पती विक्रम मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीला होते. कामामुळे ते वर्षातून काही मोजकेच दिवस घरी यायचे. त्यामुळे त्या एवढ्या मोठ्या घरात मेघना वहिनींचा एकांत पसरलेला असायचा. पण त्या एकांतातही एक विलक्षण सौंदर्य आणि लय होती. माझी आणि वहिनींची पहिली भेट घडली ती एका निवांत सकाळी. वहिनी गच्चीवर हलक्या ग्रे रंगाच्या जाळीदार साडीत आल्या होत्या. त्या जाळीदार साडीतून तिची सावळ्या गोऱ्या रंगाची कोरीव आणि बांधेसूद कांती सूर्याच्या कोवळ्या किरणात उजळून निघत होती. तिच्या सुटसुटीत बांधेसूद अंगावर ती जाळीदार साडी जणू एखाद्या पारदर्शक ढगासारखी लपेटलेली वाटत होती. गच्चीवर उभं राहून त्या आपले ओले केस सुकवत होत्या. त्यांच्या लांब सडक काळ्या बोर केसांतून पाण्याचे चमकणारे थेंब साडीच्या जाळीदार पदरावर टपटपत होते. वाऱ्याची एक मऊ झुळूक आली आणि तिची ती जाळीदार साडी अंगाला अजूनच चिटकली. कपाळावर आलेली बटा मागे सारताना तिच्या चेहऱ्यावर एक अजाणता पण काळी थरथरणारा मोहक भाव होता. तिची नजाकत, तिचं ते सौंदर्य रूप मी पहिल्यांदाच जवळून पाहिलं आणि माझ्या काळीज एका क्षणात तिथंच घसरलं. तिच्या पैंजणांचा तो नाजूक रुंजुणणारा आवाज थेट माझ्या हृदयाची धडधड वाढून गेला. त्या दिवसानंतर आमच्यात एक शब्दांशिवाय मूक नाते फुलू लागले. वहिनी जेव्हा जेव्हा गच्चीवर यायच्या तेव्हा मी पुस्तकांचे निमित्त करून बाल्कनीत उभा असायचो. माझी नजर पुस्तकावर कमी आणि त्यांच्या चेहऱ्यावर जास्त असायची. वहिनींनाही हे समजत होतं, पण त्यांनी कधीही आक्षेप घेतला नाही. एका दुपारी आकाशात काळे ढग साचून आले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. विजेच्या कळगटाटासह घरातील लाईट निघून गेली. मी वरच्या खोलीत जाण्याऐवजी खाली पडत आलो आणि त्यांच्या वरांड्यात आडोशाला उभा राहिलो. दारात येऊन वहिनींनी जेव्हा मला पाहिले तेव्हा त्या मंद हसल्या आणि म्हणाल्या, "अरे आर्यन, असा ओला कशाला होतोयस? आत ये ना." मी आत गेलो. वहिनींनी लगेच आलं वेलची घातलेला गरमागरम चहा बनवला. चहाचे 2 वाफळलेले कप हातात घेऊन आम्ही खिडकीजवळ बसलो. खिडकीबाहेर पावसाच्या टपोऱ्या थेंबाचा आवाज घुमत होता आणि आत एकाग्र शांततेत आमचे श्वास एकमेकांना जाणवत होते. चहाचा एक एक घोट पीत मी वहिनीच्या सावळ्या गोळ्या रंगाकडे आणि त्यांच्या खोल डोळ्यात पाहत हळूच विचारले, "वहिनी, तुम्ही नेहमी इतक्या शांत आणि एकट्या का दिसता? मनात खूप काही साचलेलं असतं का?" वहिनींनी खिडकीबाहेर पाहिलं आणि एक निश्वास सोडत म्हणाल्या, "आर्यन, ज्याला लहानपणापासूनच आपलं म्हणणारं कोणी नसतं ना, त्याला शांततेची सवय होऊन जाते. मी अनाथ आहे. लहानपणापासूनच आईबाबा गेले. अनाथ आश्रमात उघड्यावर वाढले. विक्रमशी लग्न झालं खरं, पण त्यांच्या नोकरीमुळे मी तेही बहुतांश वेळ एकटीच असते." वहिनींच्या डोळ्यात कळा अश्रूंनी भरून आल्या. तिचे ते अनाथ असणे आणि तिच्या डोळ्यातील एकाकीपण पाहून माझे मन हेलकावून गेलं. मी नकळत माझा हात तिच्या नाजूक हातावर ठेवला.
तो उबदार स्पर्श होताच दोन्ही जीवांमध्ये एक विजेची लहर धावून गेली. मी अत्यंत प्रेमाने तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, वहिनी, आजपासून तुम्ही एकटा नाही आहात. मी आहे ना. आम्ही घरी 3 भावंड आहोत. घरात नेहमी किलबिलाट असायचा. म्हणूनच मला या शांततेची भीती वाटायची. पण तुमच्या सहवासात आल्यावर मला कळलं की ही शांतता सुद्धा किती रोमॅन्टिक आणि सुंदर असू शकते. वहिनींनी मान वर केली. आम्ही दोघेही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहत राहिलो. त्या डोळ्यात आता एकाकीपणा नव्हता, तर एकमेकांविषयीचा उबदार आदर, काळजी आणि एका मखमली प्रेमाचा नाजूक अंकुर फुलत होता. बाहेर पावसाच्या सरी थांबल्या होत्या, पण आमच्या हृदयात प्रेमाची एक अखंड बरसात सुरू झाली होती. मित्रांनो, प्रेमळ वहिनीचा सहवास या कथेचा हा पहिला भाग इथं संपतो. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा या कथेच्या दुसऱ्या भागात.